नमस्कार शेतकरी मित्रांनो ई केवायसी साठी विके नंबर आलेले आहे आणि ई केवायसी चे विके नंबर आल्याच्या नंतर आपल्याला ई केवायसी माही सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर आपल्याला हा एक एरर येतो। तर तो एरर आपण खाली सुद्धा बघू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला तहसीलदाराकडे वर्ग करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा एक एरर आपल्याला त्या ठिकाणी येत आहे। आणि शेतकरी मित्रांनो हा एरर कशामुळे येतो आणि आपले पैसे कधी येणार याची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर शेतकरी मित्रांनो जो व्हीके नंबर आहे तर तो आपल्याला अगोदर आला नव्हता, नंतर आलाय। पण हा आलाय, मग तो कशामुळे आलाय तर शेतकरी मित्रांनो यामध्ये असा गोंधळ झालेला आहे की ज्या शेतकऱ्याने फार्मा आयडी अद्याप काढलेला नाही त्यांचा सुद्धा व्हीके नंबर बनला आणि ज्या शेतकऱ्याने फार्मा आयडी काढली त्यांचा सुद्धा व्हीके नंबर बनलेला आहे। यामध्ये अशी गफलत झाली की ज्यांचं आधार प्रमाणीकरण म्हणजेच फार्मा आयडी सोबत झालेला आहे त्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर आला पण त्यांना केवायसी करण्याची गरज नाही, त्यामुळे असा एरर येतोय। आणि जे शेतकऱ्यांना फार्मा आयडी अजूनही काढले नाही त्यांना जी केवायसी करेल त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहे, त्यांची केवायसी होत आहे। मग शेतकरी मित्रांनो असा जो एरर आहे तर तो आधार प्रमाणीकरण करण्याचा, तर यामध्ये आपल्याला कुठे जायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो आपल्याला या 2-3 दिवसाच्या अगोदर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आपल्याला केवायसी करण्याची गरज नाही। केवायसी करायची कोणाला तर जे शेतकरी फार्मा आयडी काढले नाही त्यांनी, आणि ज्या शेतकऱ्याला व्हीके नंबर येऊनही सुद्धा केवायसी करायची गरज नाही तर ते कोणते शेतकरी, तर त्यामध्ये जे यांनी फार्मा आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज नाही। शेतकरी मित्रांनो फार्मा आयडी मध्ये ज्यावेळेस आपण आधार व्हेरिफिकेशन करतो तर त्यावेळेसच आपली केवायसी झालेली आहे अशा प्रकारचं एक आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जात आहे। आपण तहसीलच्या माध्यमातून सुद्धा माहिती घेऊन आलेलो आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। जय जवान जय किसान।